नमस्कार मित्रांनो. एखाद्याला जर अचानक विचारलं की जगातील सर्वात पौष्टिक आणि शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर भाजी कोणती, तर बहुतेक जण पालक, मेथी, शेवग्याच्या शेंगा किंवा ब्रोकोली अशी नावं सांगतील. कारण या भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात हे आपल्याला माहीत आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतात विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेताच्या बांधावर किंवा जंगलामध्ये कोणत्याही विशेष लागवडीशिवाय उगवणारी एक छोटीशी रानभाजी आहे, जी पोषण मूल्यांच्या बाबतीत अनेक महागड्या भाज्यांना देखील मागे टाकते. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक लोक ही भाजी रोज पाहतात, काही जण खातातही, पण तिच्यामध्ये दडलेले आरोग्यदायी गुणधर्म किती मोठे आहेत याची कल्पनाच नसते. आज आपण अशाच एका अनमोल रानभाजीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या भाजीचं नाव आहे करटोले. काही भागांमध्ये इलाच कंटोला, कार्टोली किंवा रानकारली म्हणूनही ओळखलं जातं. दिसायला अगदी लहान, हिरव्या रंगाची आणि अंगावर लहान काटे असलेली ही भाजी साधी वाटली तरी तिच्यामध्ये निसर्गाने आरोग्याचा मोठा खजिना भरून ठेवला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की करटोले म्हणजे नेमकं काय, आयुर्वेदात या भाजीला इतकं महत्व का दिलं गेलं आहे, आधुनिक संशोधन तिच्याबद्दल काय सांगतं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही भाजी खाल्ल्यानंतर शरीरामध्ये नेमके कोणते बदल घडू शकतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी आपण करटोले कधी, कसं आणि किती प्रमाणात खावं याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया की करटोले म्हणजे नेमकं काय. करटोले ही वेलवर्गीय रानभाजी आहे. तिचं शास्त्रीय नाव मोमोर्डिका डिओइका असं असून ती कुकुरबिटासी या वनस्पती कुळामध्ये मोडते. इंग्रजीमध्ये तिला स्पायनी गार्ड किंवा टीजल गार्ड या नावाने देखील ओळखलं जातं. या भाजीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवते. तिच्या वाढीसाठी रासायनिक खतं, कीटकनाशकं किंवा संकरित बियाण्यांची आवश्यकता नसते. त्यामुळे ही भाजी पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध होते. दिसायला ती कारल्यासारखी वाटते, पण चवीच्या बाबतीत मात्र ती कारल्या इतकी कडू नसते. तिची चव सौम्य, किंचित करसर आणि खाण्यास रुचकर असते. म्हणूनच अनेक भागात पावसाळा सुरू झाला की करटोलेची भाजी आवर्जून बनवली जाते. पण या छोट्याशा भाजीचं खरं सामर्थ्य तिच्या पोषक घटकांमध्ये दडलं आहे. करटोलेमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी समूहातील जीवनसत्वे, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखी महत्वाची खनिजे आढळतात. यासोबतच फेनॅलिक संयुगे, कॅरोटीनॉइड्स, ल्युटीन आणि इतर जैवसक्रिय घटक देखील यामध्ये असतात. हे घटक शरीराचं संरक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. मित्रांनो, करटोलेचं महत्व फक्त आधुनिक विज्ञानानेच सांगितलं नाही, तर आयुर्वेदामध्ये देखील या रानभाजीचा विशेष उल्लेख आढळतो. आयुर्वेदामध्ये करटोलेला कार्टोकी किंवा कंटोला अशा नावांनी ओळखलं जातं. महर्षी चरक आणि महर्षी सुश्रुत यांनी आपल्या ग्रंथांमध्ये या वनस्पतीच्या गुणधर्माबद्दल वर्णन केलं आहे. आयुर्वेदानुसार करटोले हे चवीला तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट असते. गुणधर्माने ती लघु म्हणजेच पचायला हलकी असून तिचा स्वभाव शीतवीर्य मानला जातो, म्हणजेच शरीरातील वाढलेली उष्णता संतुलित ठेवण्यासाठी मदत करणारी भाजी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. विशेषतः कफ आणि पित्त या दोषांचं संतुलन राखण्यासाठी करटोले उपयुक्त मानले जातात. याशिवाय आयुर्वेदामध्ये तिला जठराग्नी सुधारण्यास मदत करणारी, अन्नाचं पचन सुलभ करणारी, रक्तशुद्धीला सहाय्य करणारी आणि शरीरातील अनावश्यक द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करणारी भाजी म्हणून वर्णन करण्यात आलं आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांची पचनक्रिया मंदावते, शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढू शकतं. अशा काळामध्ये निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या या मोसमी रानभाजीचं महत्व अधिक वाढतं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, करटोले खाल्ल्यानंतर
शरीरामध्ये नेमकं काय घडू शकतं, चला एक एक करून समजून घेऊया. सर्वप्रथम बोलूया रक्तातील साखरेवर होणाऱ्या परिणामाबद्दल. मधुमेह किंवा प्री डायबिटीजची समस्या असलेल्या अनेक लोकांसाठी योग्य आहार हा उपचाराचा महत्वाचा भाग असतो. करटोलेमध्ये आढळणारी काही नैसर्गिक जैव सक्रिय संयुगे शरीरातील इन्सुलिनच्या कार्यक्षमतेला सहाय्य करू शकतात. तसेच स्वादुपिंडातील बीटा पेशींच्या कार्यावर देखील सकारात्मक परिणाम होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचं संतुलन राखण्यासाठी करटोले उपयुक्त ठरू शकतात. या विषयावर प्रकाशित झालेल्या काही संशोधनांमध्ये करटोलेच्या अर्कामुळे अतिरिक्त ग्लुकोजचं प्रमाण कमी होण्यास आणि इन्सुलिन प्रतिकार कमी करण्यास मदत होऊ शकते, असे निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी देखील या भाजीचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, आता दुसऱ्या महत्वाच्या फायद्याकडे वळूया. तो म्हणजे यकृत म्हणजेच लिव्हरचं संरक्षण. आपलं लिव्हर शरीरातील अनेक महत्वाची कामं करत असतं. अन्नाचं रूपांतर, विषारी घटक बाहेर टाकणं आणि शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया सुरळीत ठेवणं ही त्याची प्रमुख कार्य आहेत. करटोलेमध्ये असणारी अँटीऑक्सिडंट्स आणि फिनॉलिक घटक लिव्हरच्या पेशींना होणाऱ्या हानीपासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात. काही संशोधनांमध्ये करटोलेमध्ये यकृत संरक्षण गुणधर्म असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच लिव्हरशी संबंधित काही एन्झाईम्स संतुलित ठेवण्यासाठी देखील मदत होऊ शकते, असे निरीक्षण नोंदवले गेले आहेत. यामुळे फॅटी लिव्हर किंवा कावीळ यांसारख्या समस्यांमध्ये संतुलित आहाराचा भाग म्हणून या भाजीकडे पाहिलं जातं. आता पुढे जाणून घेऊया करटोले आपल्या पचनसंस्था आणि वजन नियंत्रणासाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात बदललेली जीवनशैली, बाहेरचं अन्न, जंक फूड आणि अनियमित जेवण यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅसेस आणि पोट फुगण्याच्या समस्या अनेकांना सतावत आहेत. अशा वेळी योग्य आहाराची निवड खूप महत्वाची ठरते. करटोलेमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर आढळतात. हे फायबर आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास आणि पचन संस्थेचं कार्य सुरळीत राहण्यास मदत मिळू शकते. फायबरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे ते पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत करतात. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि वजन नियंत्रणासाठी देखील मदत मिळू शकते. याशिवाय करटोलेमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी आणि पाण्याचं प्रमाण तुलनेने अधिक असल्यामुळे संतुलित आहारामध्ये ही भाजी चांगला पर्याय मानली जाते. मित्रांनो, आता पाहूया चौथा महत्वाचा फायदा. तो म्हणजे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित. आजकाल कमी वयात देखील हृदयविकाराच्या समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश करणं आवश्यक ठरतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. करटोलेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL आणि ट्रायग्लिसराईड्सचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सहाय्य होऊ शकतं. तर चांगल्या कोलेस्ट्रॉलचं संतुलन राखण्यास देखील मदत मिळू शकते. रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी साचण्याचं प्रमाण कमी राहिल्यास रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील सहाय्य मिळू शकतं. करटोलेमध्ये असलेलं पोटॅशियम रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करत असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त मानली जाते. मित्रांनो, आता जाणून घेऊया पाचवा आणि अत्यंत महत्वाचा फायदा. तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीराच्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेतील संबंध. करटोलेमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक यांचं प्रमाण चांगलं असतं. हे दोन्ही घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्षम ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या पेशींच्या कार्याला सहाय्य करतं. त्यामुळे विविध प्रकारचे विषाणू, जीवाणू आणि पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गांविरुद्ध शरीराची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत मिळू शकते. याशिवाय
करटोलेमध्ये ल्युटीन, झिॲन्थिन आणि बीटा कॅरोटीन सारखे घटकही आढळतात. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. तसेच वाढत्या वयानुसार होणाऱ्या काही बदलांचा वेग कमी करण्यासाठी देखील त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्यास मदत होत असल्यामुळे त्वचेचं नैसर्गिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी देखील या घटकांचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण करटोलेचे अनेक फायदे जाणून घेतले. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही भाजी नेमकी कशी खावी? करटोली ही मुख्यतः पावसाळ्यामध्ये उपलब्ध होणारी मोसमी रानभाजी आहे. त्यामुळे बाजारात ताजी करटोली दिसली तर तिचा आहारात नक्की समावेश करता येईल. मात्र भाजी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. करटोली जास्त तेलात तळणं किंवा अति प्रमाणात मसाले वापरणं टाळावं. कारण अशा प्रकारे शिजवल्यास त्यातील नैसर्गिक पोषक घटकांवर परिणाम होऊ शकतो. कमी तेलात साध्या मसाल्यासोबत परतून किंवा वाफेवर शिजवून केलेली करटोलीची भाजी अधिक योग्य मानली जाते. ही भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आहारात समाविष्ट करता येऊ शकते. गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती देखील ही भाजी सुरक्षितपणे खाऊ शकतात. मित्रांनो, निसर्गाने आपल्या आसपास अशा अनेक रानभाज्या निर्माण केल्या आहेत, ज्या केवळ पोट भरण्यासाठी नाहीत तर शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी देखील महत्त्वाच्या ठरतात. पण अनेकदा आपण महागडे सप्लिमेंट्स किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या मागे धावताना अशा नैसर्गिक आणि मोसमी भाज्यांकडे दुर्लक्ष करतो. करटोले ही फक्त एक साधी रानभाजी नाही, तर पोषण मूल्यांनी समृद्ध असा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. त्यामुळे या पावसाळ्यात ही भाजी उपलब्ध झाली तर संतुलित आहाराचा भाग म्हणून तिचा नक्कीच विचार करा. कदाचित पुढच्या वेळी बाजारात करटोली दिसली तेव्हा तुम्ही तिला फक्त एक रानभाजी म्हणून पाहणार नाही, तर तिच्यामध्ये दडलेला निसर्गाचा खजिना ओळखाल. आणि अशाच दैनंदिन जीवनाशी संबंधित, संशोधनावर आधारित आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलेल्या माहितीपूर्ण विषयासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.